सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर कोण उमेदवार रिंगणात राहणार याचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत आज अर्ज माघारीचा अंतिम दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे. दरम्यान शिंदे सेनेचे नेते तानाजी पाटील हे आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येते. दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारांबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून अभयसिंह जगताप की बाळासाहेब पाटील यापैकी नेमका कोण उमेदवारी मागे घेणार याबाबत सध्या पक्षांतर्गत चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे दुपारी 3 वाजेनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.